ही शेवटची लढत असणार आहे. आयगावदेवी स्पोर्ट्स शिलोतर आणि आपण पाहतोय आयगावदेवी स्पोर्ट्स शाष्टीगरपाडा. एकाच परिसरातील हे दोन संघ आपण पाहतोय समोरासमोर आलेले आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी ललित भोवर हा बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालाय. तर स्ट्राईक वरती पाहतोय आपण रोहिदास वाघात. तर नॉन स्ट्राईक एंड वरती भाविश शेलका. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण वैभव धूम तसेच सुरेंद्रजी घाटाल. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो मागच्या सामन्याचा सतीश जाबर. ते पहिला चेंडू बॅकफूट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं कलेक्शन झालेलं आहे. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती ललित याचं स्वागत चौकाराने केलेलं आहे. आपण पाहतो या पहिल्या चेंडूवरती शफल होऊन इथे फटका केला आणि 4 धावा देखील मिळवल्यात. क्षेत्ररक्षक होता तिकडे, मात्र त्याच्याकडे कुठली संधी नव्हती. या 4 धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. रोहिदास वाघा त्याला आपण पाहतोय जो मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी चौकार ठोकलाय. इथे ब्लॉकमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिकडे बघा. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला फील्ड केलं गेलंय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी इथे प्राप्त झाली होती. एक धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या आता 5 या आकड्यावरती आपण पाहतोय. 2 वाजून 12 मिनिटे झालेली आहेत आणि बघा ते चांगलं चेंडू इथे टाकला गेला. एक डॉट बॉल येताना दिसेल. भाविश शेलका पण पाहतोय पहिला चेंडू फेस करत होता. एक डॉट बॉल इथे येताना दिसलाय. चेंडू टाकून झाले. ती धावसंख्या झालेली आहे 5. इथे देखील आपण पाहतोय चांगला चेंडू इथे टाकला गेला. चला आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. या षटकानंतर आपण जाणार आहोत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. चला प्रदीप आपण देखील यायचं आहे. सतीश जाबर यांचा जो मॅन ऑफ द मॅच आहे त्यांनी आपल्या बंधूसाठी डेडिकेट केलेला आहे. तर त्यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदीप याला डेडिकेट करणार आहोत या ओव्हर नंतर. तर प्रदीप आपण लवकरात लवकर यायचं आहे. इथे पाहतो या फर्स्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक राजू शेलका. कुठली चूक होणार नाहीये. खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. बघा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल तेवढा चांगला संपर्क झालेला नव्हता आणि आपण पाहतोय विकेट इथे मिळालेली आहे. पहिला गडी इथे बाद झालाय. नव्याने बॅटर आदेश शिल्का इन होताना दिसतोय आपल्याला. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावसंख्या झाली आहे 6. ललित भोवर याला आपण पाहतोय. हे पहिलं षटक हाताळतोय पॉवर प्लेचं. इथे आपण पाहतोय गती परिवर्तन केलं होतं. बॅटचा एज लागे मात्र यष्टांच्या मागे थोडासा मिस्टेक होताना आपण बघितला. चेंडू फरार होतोय सीमारेषाच्या बाहेर.
एक नशिबाचा चौकार या शेवटच्या बॉलवरती येताना दिसला आपल्याला. या चौकारात धावसंख्या आता 10 या आकड्यावरती. चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच साठी. चला रोहित सुतार आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करायचा आहे. आपण पाहतो या सतीश दाबर याने हा जो पुरस्कार आहे प्रदीप जाबर साठी आपल्या बंधूसाठी डेडिकेट केलेला आहे. रोहित सुतार यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा पुरस्कार इथे वितरित केला जातोय. प्रदीप जाबर याला मेडल, त्यानंतर एक ट्रॉफी, त्यानंतर एक टी शर्ट्स आपण पाहतोय. सन्माननीय मोहनजी म्हस्के यांच्या माध्यमातून हे टी शर्ट्स स्पॉन्सर झाले त्या स्पर्धेकरता. बघा हे टी शर्ट्स घालून तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये खेळायचं लक्षात घ्या. ऋतिक येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. 10 धावा या धावफलकावरती लागले गेल्यात. ऋतिक माळी हे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न, चांगला कनेक्शन झालाय. मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय कुठला शतरक्षक नव्हता, लॉंग ऑन वरून शतरक्षक पोहोचलाय ललित भोवर. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी इथे प्राप्त झाली होती. आपण पहिल्या मॅच मध्ये जर बघितलं, पहिल्या गटामध्ये नित्यसाई लोहियानगर हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झालाय. त्यानंतर आई सोमसरी स्पोर्ट्स तांबडमाला हा संघ क्वालिफाय झालाय. पाहूया या गटामध्ये कुठला संघ क्वालिफाय होतोय. इथे आपण पाहतोय चांगला प्रयत्न होता प्रवीण परेड याचा, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये आणि 2 धावा घेण्याची संधी इथे प्राप्त झालेली आहे. बघा कनेक्शन खूप चांगलं झालं होतं, मात्र गॅप शोधू शकलेला नाहीये. प्रवीण पोचले होते तिकडे, झेल सुटला गेला आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाब्याने धावफलक आता पोहोचले गेले ते म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 रन्स, 13 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतोय चेंडूला आता सोडून दिलेला आहे. पंच देखील आपली जागा बदलतायत आणि सांगतायत की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. 14 धावा धावफलकावरती. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकलाय, चांगला अपड्राईव्हचा फटका ते केला गेलाय. ललित पोहोचलाय देखील अगदी बाउंड्री जवळ हा चेंडू त्यांनी फील्ड केलाय. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण बघितलं ललित भोवर यांच्याकडनं. तेवढा चांगला थ्रो, मात्र तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. 2 धाब्यात धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. 16 रन्स, 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे आपण पाहतोय थोडासा स्लिप झालाय. गोलंदाज ऋतिक माली. बघा भरपूर असे दृश्य आपण पाहत असतो. कॉन्क्रीटची खेळपट्टीवरती जी शूजची ग्रीप असते ती ग्रीप मिळत नाही गोलंदाजाला, आणि तेच कारण थोडासा गोलंदाज स्लिप होताना दिसला आपल्याला. ते आपण पाहतोय फुलटा चेंडू ऑन साईडला फटका ते केला गेलाय. किरण भुजळ आहे तिकडे, संघाचा संघनायक. चेंडूला उचलेल फेकील तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली होती. 4 षटकाचा आपण हा सामना पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झालेली आहे 17, चेंडू टाकून झालेले आहेत 4. नक्कीच एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. पुढे ससावून केलाय, फुल टॉस, बॅटवरती हा बॉल आलाय आणि चेंडूला सरळ पाठवलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावन करता बिग शॉट, षटकार. बघा डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला होता बॅटर, पुढे सरसावला, फुलटॉस हा बॉल बॅटवरती घेतला आणि चेंडूला सरळ लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर पाठवलं गेलंय. काय जबरदस्त कनेक्शन झालं, चांगलं टायमिंग साधलं आणि 6 धावांची मोहर या चेंडूवरती उठवली गेली. धावफलक 6 ने पुढे सरसावलाय 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती.
पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू होता, यावेळेस लाईन मिस केलाय बॅटरने. हा चेंडू येतोय डॉट. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकं कंप्लीट झाल्यात आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो या 23 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. महेंद्र येतोय, महेंद्र जाधव MJ. बघा ऑप्शन भरपूर आहेत शिरोतर संघाकडे. प्रवीण परेड देखील आहे, किरण भुजड देखील आहे, राजू शेलका देखील आहे. ते आपण पाहतो या पहिल्याच बॉलवर ते अपील झाली होती. खोलवर टेपाचा चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. पंचांनी अपील फिटवून लावलेली आहे. सांगितलंय की इम्पॅक्ट लाईनच्या बाहेर आहे. लेगबायच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली जाईल. बघा आज शिरोतर संघ पूर्ण अभ्यास करून आलेला आहे, कारण जवळचा संघ आहे. कुठला गोलंदाज इफेक्टिव्ह ठरू शकतो हे त्यांना देखील माहिती आहे आणि त्या सिच्युएशननुसार इथे बॉलर्स आपण पाहतोय. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या आपण पाहतोय हा प्रयत्न पूर्ण झालाय. फलंदाज बाद होतोय. बघा विकेट मिळाली आणि आता नव्याने बॅटर ऋतेश शेलका हा इन होताना दिसला आपल्याला. ऋतेश शेलका एक बिग हिटर आहे, मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातोय आणि ते आता चेंडूला सोडून दिलंय. लेग इस्टी सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईड आहे. वाईड चेंडूची नोंद इथे झालेली आहे. धावफलक 1ने पुढे सरसावला गेलाय. 25 या आकड्यावरती 25 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. इथे आपण पाहतोय मिड विकेटला चेंडू खेळून काढला गेलाय. किरण आहे तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण. फेकी देखील लगेच झालेली आहे महेंद्र जाधवच्या हातामध्ये. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय 26 या आकड्यावरती 26 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. बॉल टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. इथे देखील आपण पाहतोय यष्ट्यांच्या मध्ये सापडलाय. अगदी मिडल स्टंप वरती यावेळेस सापडलाय बॅटर आणि पंचांनी लगेच सांगितले की हा फलंदाज बाद आहे. आणखीन एक विकेट इथे डाऊन झालेली आहे 26 या आकड्यावरती. चला नवीन बॅट्समन लगेच पाठवून द्यायचा आहे. आपण पाहतोय नवीन बॅट्समन
बघा दशरथ शेलका आता नव्याने बॅटर इन झालाय आणि दशरथ दशरथ असा आवाज मैदानाच्या बाहेरून देखील आपल्याला ऐकायला मिळाला आहे. बघा कल्पेश आले तिकडे. कल्पेश अग्रिकट्टाचे ओनर आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडबाल संघाचे पाठीराग आहेत. आणि सध्या आपण पाहतो या दशरथ हा खेळपट्टीवरती आलाय. इथे बघा खूप चांगला चेंडू बॅकफुट वर जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. तेच कारण बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल. धाव फलक पूर्णपणे स्थिरावला गेलाय. 26 या आकड्यावरती चेंडू टाकून झाले त्या षटकातील 5. इथे देखील चांगला चेंडू डॉट बॉल. षटक संपलंय. तिसरं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो या 26 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया गावदेवी शाष्टकरपाडा संघ कुठपर्यंत मजल मारतोय. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज दिला. ऑप्शन भरपूर आहेत शिरोत्तर संघाकडे. आपण जर बघितलं किरण आहे, प्रवीण आहे, राजू शेलका देखील आहे, त्यानंतर विशाल देखील आहे. भरपूर ऑप्शन आहेत. ते कामगिरी आपण पाहतोय किरण याने स्वतःवरती घेतलेली आहे. जिम्मेदारी त्याने स्वतःवरती घेतलेली आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी तो आता सज्ज झालाय. या शेवटच्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 14 ते 15 धावा येणं फार गरजेचं आहे. तिकडे आपण पाहतोय खराब फिल्डिंग झालेली आहे. होम डिलिव्हरी झाली होती तिकडे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमात आपण पाहतोय. मात्र इथे काय घडलंय काय बिघडलंय तर मला वाटतं बॅटर हिट विकेट झालाय तिकडे. चला पंचांनी सांगितले की आपण चेक करूया तिकडे बॅटर हिट विकेट झालाय की नाही. नक्कीच चौकार तर तिकडे गेला होता. मात्र पाहूया हिट विकेट तिकडे मिळालेली आहे की नाही. तर फलंदाज बाद असेल. फलंदाज बाद असेल. धावसंख्या झालेली आहे आपण पाहतोय 26 धावा 26. इथे आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. मात्र बॅटरचा जो तोल होता तो त्याला तोल सावरत आलेला नाहीये. ज्येष्ठांवर ते आदलला आणि हिट विकेटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट्स इथे आता मिळालेली आहे. पाहूया 5 बॉल बाकी असतील. या 5 बॉलमध्ये किती धावा बनवतील शास्त्री क्रमांक टीम. चला बॅटर लगेच पाठवून द्यायचा. आपला जो नेक्स्ट बॅटर आहे तो आपण अगोदरच रेडी करून ठेवायचा आहे. देवेंद्र येतोय. देवेंद्र ठाकरे. आता आपण पाहतोय एक बिग हिटर आपण पाहतोय. मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो देवेंद्र. इथे आपण पाहतोय गॅप मध्ये हा चेंडू खेळून काढलाय. बघा गॅप शोधलाय यावेळेस देवेंद्र याने. देवेंद्र ठाकरे हा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय आणि पहिला बॉल खेळत असताना चेंडूला त्याने सरळ बाउंड्रीच्या बाहेर पाठवलेला आहे. या चौकाराने आता धावफलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहे. 30 धावा एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती हा लागला गेलाय. अजूनही आपण पाहतो या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये जर 7 ते 8 धावा जर आल्या तर एक डिफेंडेबल टार्गेट हे धावफलकावरती लागताना दिसेल आपल्याला.
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी सांगितला हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉल. धावफलक 31 आपण पाहतोय. 31 31 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. स्लॉगवरचं हे षटक आहे. हाणामारीचं हे षटक आहे. पाहूया या षटकामध्ये हाणामारी होईल का. इथे आपण पाहतोय छेडछाड करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडण्याची संधी मिळाली किरण याला आणि किरण याने खूप चांगला झेल इथे देखील पकडलेला आहे. फलंदाज आणखीन एक बाद होतोय शाष्टीकरपाडा टीमचा. बघा सध्या तरी इकडनं जर आपण बघितलं तर एक चांगल्या स्थितीमध्ये जाणवतोय शाष्टीकरपाडा संघ. 31 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बॅटर सागर जाधव येताना दिसतोय आपल्याला. इथे देखील आपण पाहतोय संधी निर्माण झालेली आहे. आणखीन एक विकेट. सागर जाधव आल्या पावली माघारी परतताना दिसतोय आपल्याला. बॅक टू बॅक विकेट्स इथे मिळवल्या जात आहेत. बघा किरण याने 5 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत आणि 3 विकेट्स देखील मिळवल्यात. इथे देखील आपण पाहतोय नशिबाचा चौकार येताना दिसतोय आपल्याला. बाईटच्या स्वरूपात या मिळालेल्या 4 धावा. थोडीशी गफलत झाली यष्टांच्या मागे तिकडे यष्टच्या माध्यमातून आणि आपण पाहतोय 4 धावा इथे मिळाल्यात बाईटच्या स्वरूपात. धावफलक आता 35 या आकड्यावरती 35. इथे आपण पाहतोय जोरात मारण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. अखेरीस एक डॉट बॉल या ओव्हरमध्ये येताना दिसला. षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष हे ते ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 36 धावा ह्या बनवाव्या लागतील.
चला बॅट्समन पाठवून द्यायचे शिलोत्तर संघ. चला आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. आपल्याला ज्या मॅचेस आहेत त्या लवकरात लवकर कव्हर करायच्या आहेत. बघा 2 वाजून 35 मिनिटं झालेली आहेत. छत्तीस धावांचं टार्गेट ठेवलंय. 9ची सरासरी इथे राखावी लागणार आहे शिलोत्तर संघाला. प्रति षटकामागे 9 धावा या कम्प्लीट कराव्या लागतील. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. आपण पाहतोय पहिल्या गटातून नित्यसाई लोहियानगर या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल या संघाने देखील 2 सामने जिंकलेत. त्यानंतर एक सामना यंग मराठा दांडेगरपाडा या टीमनं एक सामना जिंकलेला आहे. त्यानंतर आता आपण पाहतोय या सामन्यामध्ये कुठला संघ विजय मिळेल. प्रवीण परेट आणि ललित भोवर अशी ही सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. स्ट्राईकवरती पाहतोय आपण प्रवीण परेड याला, तर नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण ललित भोवर. तर पहिले षटक भावेश शेलका. पहिला चेंडू फुलटॉस टाकलाय. झेलची संधी तिकडे निर्माण झाली होती. झेल झालेला नाही आहे, मात्र 2 धावा घेण्याची संधी तिकडे आता बॅटरने प्राप्त केलेली आहे. बघा हाफ चान्स इथे कन्वर्ट झाला होता. असे हाफ चान्स तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील, तरच तुम्ही हा सामना इथे जिंकू शकता. एक माफक सवाल मी तर म्हणेन, मात्र डिफेंडेबल हे टार्गेट आपण पाहतोय. इथे बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू प्लॉट मध्ये पाठवलेला आहे. तिकडे बघा विजयाने प्रयत्न केला होता झेल पकडण्याचा, मात्र झेल बघा झेल त्याने पकडला होता, मात्र त्याला तोल सांभाळता आलेला नाहीये. 100 रुपये त्याने गमावलेत. इथे बघा पुन्हा एकदा त्या क्षेत्रात हा फटका देखील आहे. पुन्हा एकदा विजय येताना दिसेल तिकडे. आता तिकडे आणखीन काही प्रेक्षक आले होते, मात्र प्रवीणच्या बॅटमधून हा बॅक टू बॅक दुसरा षटकार निघालेला आहे. चांगली फटकेबाजी इथे होताना दिसते आपल्याला. भावेश शेलका इथे थोडासा महागडा ठरताना दिसतोय आपल्याला. 14 धावा त्यांनी 3 चेंडूमध्ये इथे खर्च केलेत. प्रवीण पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय. इथे हा चेंडू आता आपण जर बघितला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. पंच सुरेंद्रजी घाटाल यांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला गेलाय. व्हाईट बॉलने धावसंख्या 15 या आकड्यावरती 15 रन्स 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून मॅच जिंकण्याकरता 21 धाव्यांची आवश्यकता आहे. फुलटॉस चेंडू गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. दशरथ तिकडे पोहोचलाय. दशरथ शेलका बॅकअपसाठी आलाय. देवेंद्र ठाकरे चेंडूला उचलला जाईल, फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा या वेगाने पूर्ण केल्या गेल्यात, कंप्लीट देखील झालेल्या आहेत. या 2 धाव्या धावसंख्या आता 17 या आकड्यावरती 17 रन्स 17 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय, तर फलंदाज हा बाद झालेला आहे. बघा शरीराचा वेध घेतला चेंडूने, त्यानंतर चेंडू सरळ यष्ट्यांवरती जाऊन आदळलेला आहे. पहिला गडी बाद.
बघा लेफ्टी बॅटर बाद झाल्यानंतर लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय MJ महेंद्र जाधव. बघा राईट लेफ्ट हे कॉम्बिनेशन सातत्याने मैदानाच्या आतमध्ये ठेवलं जात आहे. इथे बघा महेंद्र आल्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. देवेंद्र टाकरे बघा चेंडूच्या गाडी पोहोचला होता, मात्र हातावरती चेंडू पडलेला नाहीये, छातीवरती चेंडू पडला, तिकडे झेल सुटलाय. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर नक्कीच हराल मॅच, हे क्रिकेटचं सूत्र आहे. आणि देवेंद्रला हे सूत्र सोडवता आलेलं नाहीये. बघा जजमेंट त्याचं थोडंसं चुकलं आणि झेल देखील तिकडे सुटला. धावसंख्या झालेल्या 19 धावा, 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गडी बाद झालाय 1. पंच 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाहतोय 36 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. अजून मॅच जिंकण्याकरता जर आपण बघितलं तर 17 धावींची आवश्यकता असणार आहे. 18 बॉल 17 धावींची आवश्यकता. महेंद्र पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असते. स्ट्राईकवरती ऋतेश शिल्का, फुलटॉस चेंडू. इथे आपण पाहतोय चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे जाताना दिसले आपल्याला 4 धावांकरता. बघा या चौकाराने धावफलक आता पुढे सरसावलं जात आहे. 23 या आकड्यावरती 23 धावा या धावफलकावरती लागले गेलेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, इथे आता मिस केलाय आणि यावेळेस पंचांनी सांगितलंय का हा चेंडू नो आहे, नो बॉल. म्हणजे येणारा पुढचा चेंडू हा फील्ड असेल. फ्री हिटचा चेंडू आपण पाहतोय. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे प्राप्त झालेली आहे. ऑन साईडला फटका देखील गेला. शतरक्षक आहेत मात्र शतरक्षकांना बीट करून चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता. बॅक टू बॅक बाउंड्रीज येताना दिसत आहेत. धावफलक 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. बघा सध्या तरी एकतर्फा सामना इथे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतोय. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये, मात्र धाव घेण्याची संधी ते मिळेल. एक धाव तर कम्प्लीट इथे केली जाते. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 29 या आकड्यावरती 29 धावा धावफलकावरती लागले जातात. मॅच जिंकण्याकरता अजूनही 7 धावेंची आवश्यकता आहे. आपण हा सामना जर बघितला तर पूर्णपणे एकतर्फा होताना दिसतोय. शाष्टगरपाडा संघाचा परफॉर्मन्स थोडासा खालावलेला दिसतोय आपल्याला. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल किंवा फिल्डिंग असेल, थोडीशी खराब कामगिरी राहिलेली आहे. ऋतेश शिल्का पण पाहतोय. इथे आपण पाहतोय आणखीन एक चांगला स्ट्रोक, बिग धमाका इथे होताना दिसतोय.
या षटकाराने स्कोर लेवल झालेला आहे. स्कोर इज लेवल. आता मॅच जिंकण्याकरता फक्त एका धावेची आवश्यकता आहे. बघा फुलरल्यांचा चेंडू होता आणि काय जबरदस्त फटका. चांगलं कनेक्शन झालं, चांगलं टायमिंग साधलं गेलं आणि 6 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या आणि आता मॅच जिंकण्याकरता फक्त एका धावेची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल, व्हाईट चेंडू आणि अशा प्रकारे हा सामना इथे गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर या संघाने जिंकलेला आहे. हळक शाष्टेकरवाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर टीम. चला कॅप्टन लगेच रेडी राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये. चला महेंद्र